उज्ज्वला दर्पण न्यूज। महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलते यांनी आज कल्लापन्ना आवाडे जवाहर सहकारी साखर कारखान्यास सदिच्छा भेट देऊन कारखान्याच्या विविध उपक्रमांची पाहणी केली। विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करून राबवण्यात येणारी ऊस विकास योजना आणि ठिबक सिंचनाद्वारे शेती विकासासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांचं त्यांनी विशेष कौतुक केलं। यावेळी साखर आयुक्तांनी कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांच्या शेतातील AI आधारित ऊस शेती प्रकल्पाची माहिती घेतली। तसेच तळंदगे येथील जवाहर सहकारी पाणी पुरवठा संस्थेमार्फत सुमारे 900 एकर क्षेत्रावर राबवण्यात आलेल्या स्वयंचलित ठिबक सिंचन योजनेची पाहणी करून समाधान व्यक्त केलं। या भेटीत कोल्हापूर विभागाच्या प्रादेशिक सहसंचालक साखर उज्ज्वला पळसकर या देखील उपस्थित होत्या। कारखान्याचे ज्येष्ठ संचालक श्री प्रकाश अण्णा आवाडे यांनी आयुक्तांना कारखान्याच्या स्थापनेपासून आजपर्यंतचा प्रवास, सभासद शेतकऱ्यांसाठी राबवण्यात आलेल्या ऊस विकास योजना, साखर उद्योगातील आधुनिकीकरण, वीज निर्मिती, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर तसेच विविध शेतकरी कल्याणकारी उपक्रमांची सविस्तर माहिती दिली। यावेळी डॉक्टर संजय कोलते यांनी संस्थापक चेअरमन स्वर्गीय कल्लापन्ना आवाडे यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने सामाजिक बांधिलकी जपत शेतकरी हिताला दिलेलं प्राधान्य उल्लेखनीय असल्याचं सांगितलं। कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित ऊस शेती आणि ठिबक सिंचनासाठी सहकारी संस्थांचा सहभाग हा राज्यातील इतर साखर कारखान्यांसाठी अनुकरणीय असल्याचं त्यांनी नमूद केलं। कारखान्याने आतापर्यंत शासन, शेतकरी, कामगार आणि वित्तीय संस्थांचा विश्वास कायम राखत कोणत्याही प्रकारची थकबाकी न ठेवता आर्थिक शिस्त जपली आहे। ही बाब कारखान्याचे संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेची पावती असल्याचे गौरवोद्गार आयुक्तांनी काढले। यंदा राज्यात ऊस उपलब्धतेचे प्रमाण कमी असतानाही जवाहर साखर कारखाना मार्च अखेरपर्यंत गाळप हंगाम यशस्वीपणे चालवत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं। ऊस उत्पादन वाढवण्यासाठी ऊस विकास योजनांचा अधिक प्रभावी वापर करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली। टिश्यू कल्चर, रोपे आणि ऊस वाणांमध्ये बदल केल्यास भविष्यात उत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकते, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। कारखान्याच्या विविध समस्यांबाबत शासन स्तरावर आवश्यक पाठपुरावा करण्याचं आश्वासन देत कारखान्याच्या एकूण कार्यपद्धतीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं। या भेटीप्रसंगी कारखान्याचे चेअरमन, सर्व संचालक, कार्यकारी संचालक श्री मनोहर जोशी, तळंदगे येथील जवाहर पाणी पुरवठा संस्थेचे पदाधिकारी तसेच कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.